नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे मंजिरी तिच्या आता चादरींचे बॉक्सेस आलेले असतात, तिची ऑर्डर आलेली असते। ते बॉक्स उचलून ती दुकानामध्ये नेऊन ठेवत असते। तेवढ्यातच आता शेवटचा बॉक्स राहिलेला असतो आणि इथे निक्कीची गाडी येते। समोर आता माणसं चालतायत, आपापली कामं करतायत। निक्की अजिबात बघत नाही आणि सरळ मंजिरीच्या अंगावरती ती आता गाडी घालण्याचा प्रयत्न करत असते। पण इथे निक्की आता मंजिरीच्या अंगावरती गाडी न घालता तिला धक्का देऊन ती पुढे जाते। तेव्हा मंजिरीच्या हातामध्ये जो चादरींचा बॉक्स असतो तो खाली पडतो आणि चादरीसुद्धा खाली पडून खराब होतात। तेव्हा निक्की इथे गाडीतून खाली उतरते, पण का? कारण मंजिरी जोरात ओरडते आणि म्हणते, काय गं ए, दिसत नाही का? डोळे फुटलेत काय तुझे? आंधळी झाली आहेस का? समोरचा माणूस दिसत नाही? असं म्हणाल्यानंतर इथे आता निक्कीचा इगो दुखावला जातो। निक्की पुढे जाऊन गाडी थांबवते आणि लगेचच मागे येते आणि म्हणत असते, काय गं ए, तुझी हिंमत कशी झाली गं मला बोलायची? काय बोललीस तू? तेव्हा मंजिरी म्हणत असते, काय बोलली म्हणजे? जे तू ऐकलंस ना तेच बोलले मी। ऐकलं नाहीस का आधी काय बोलले ते? पुन्हा बोलून दाखवू? तेव्हा मंजिरी म्हणते, दिसत नाही तुला? गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला माज येतो का? रस्त्यावरून माणसं चालतायत हे सुद्धा तुम्हाला दिसू नये, त्यांच्या अंगावरती गाडी घालायला निघता? हा रस्ता आहे ना, तो सगळ्यांचा आहे, सार्वजनिक रस्ता आहे आणि मार्केट आहे। त्याच्यामुळे इथे लोकांची ये जा सातत्याने सुरू असते। मार्केट असल्यामुळे गाडी थोडी हळू चालवावी एवढी साधी अक्कल नाही आहे का तुला? तेव्हा इथे निक्की म्हणत असते, ए शुक, गप्प बसायचं। तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, कळलं ना? आता गाडी फक्त तुला धक्का देऊन गेले तर एवढं बोलतेस, पुढच्या वेळेला आहे ना गाडीचा फक्त तुला धक्का लागणार नाही तर ही गाडी तुझ्या अंगावरून जाईल, कळलं का तुला? तेव्हा मंजिरी म्हणते, हो, एवढी हिंमत आहे तुझ्यामध्ये की गाडी माझ्या अंगावरून घेऊन जाशील आणि मग तुला कुणी काहीच बोलणार नाही असं वाटतं का तुला? तेव्हा इथे निक्की म्हणत असते की बाप रे, एवढी हिंमत काढली माझी। तुला काय वाटलं मी फक्त बोलते का? तुला माहिती नाही आहे मी काय करू शकते आणि मी कोण आहे ना, हे सुद्धा तुला माहिती नाही आहे। तेव्हा मंजिरी म्हणते, मला माहिती करून घ्यायचं सुद्धा नाही आहे, कारण तू कोण आहेस ना हे मला बरोबर कळतं आहे। इथे श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी आहेस तू, जिच्यामध्ये माणुसकी तर अजिबात नाही आहे, फक्त हवा तेवढा माजच भरला आहे। आणि जे लोक तोंडाच्या वाफा घालवतात ना उगाचच बोलून, त्यांच्यामध्ये काही करण्याची धमकच नसते, हिंमत नसते त्यांच्यामध्ये। तेव्हा इकडे तिच्या मैत्रिणी म्हणत असतात, हिला हिचा जीव प्यारा नाही आहे का? हिची एवढी हिंमत की निक्कीला बोलते। तेव्हा मंजिरी म्हणत असते की तू कोण आहेस, तू इथे का आली आहेस, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, पण तू जी काही हिंमत करतेस ना लोकांना मारण्याची, तुला काय वाटतं तू लोकांना मारशील, त्यांचा जीव घेशील आणि इथून निवांत निघून जाशील असं वाटते का तुला? तुला कुणी लायसन्स दिलं गं लोकांना मारायचं? हा रस्ता सगळ्यांचा आहे, इथून गाडी चालवताना सावकाश चालवायची। गाडीमध्ये बसल्यानंतर लोकांचं भान विसरून जमत नाही, कळलं ना? इथे विमानात बसल्यासारखं वागायचं नाही, गाडी ही रस्त्यावरून चालते याचं भान ठेवायचं। तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते, आणि नाही ठेवलं भान तर काय करणार आहेस तू? सांग ना काय करणार आहेस? हे बघ, मी लोकांना मारेन नाहीतर काही करेन, तुला काय फरक पडतो गं? तेव्हा मंजिरी म्हणत असते, मला काय फरक पडतो आणि काय नाही ते तुला कळेलच, पण तू लोकांना मारून निवांत राहशील, निवांत जगशील, या ज्या काही तू भ्रमात आहेस ना त्यातून जरा बाहेर पड आणि हा माज आहे ना तो सुद्धा जरा कमी कर। तुला काय वाटतं तू मला इथे धमकी देशील आणि मी तुला घाबरून आता जाऊन घरामध्ये बसून राहीन का? तेव्हा इकडे निक्की म्हणत असते की बघितलंत का, ऐकलंत का ही काय म्हणते? हिला असं वाटते की मी तोंडाच्या वाफा घालवते। एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माहिती नाही मी कोण आहे। तुझा हा जो काही फोटो आहे ना तो फोटो तुझ्या घराच्या भिंतीला लागेल आणि लवकरच त्याला हारसुद्धा लागेल, हे तुला कळणार नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की हो, एवढी हिंमत आहे का तुझ्यात? तेव्हा निक्की म्हणते की तुला माझी हिंमत बघायची आहे का? मग थोडा वेळ आता तिथेच थांब, मी तुला माझी हिंमत दाखवते। आणि प्रेक्षकांनो, निक्की आता स्वतःच्या गाडीमध्ये बसते। इथे मंजिरीला वाटत असतं की तिच्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत, म्हणून मंजिरीसुद्धा तिला घाबरत नाही, तीसुद्धा तिला टशनच देत असते, म्हणत असते, तू काय करणार आहेस गं लोकांना मारायला? लोक काय रस्त्यावरती पडलेत का?
आणि इथे निक्की येते ना, आता गाडीमध्ये बसते आणि आपली गाडी चालू करून आता निशाणा असतो तिचा मंजिरीवरती, तिला उडवण्याचा तिचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे इथे निक्की आता स्वतःच्या गाडीमध्ये येऊन बसते. मंजिरीला काही माहिती नसतं ही निक्की आहे की कोण आहे. तर इकडे आता निक्की ही अण्णाची मुलगी आहे हे मंजिरीला अजिबात माहिती नसतं. त्यामुळे इथे मंजिरीसुद्धा तिला नडत असते. पण काही लोकांना माहिती असते की निक्की आहे, पण मंजिरीला माहिती नसतं. तरीसुद्धा इथे निक्की म्हणत असते, तुला माहिती नाही आहे मी कुणाची मुलगी आहे, कुणाची मुलगी आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, तू कुणाचीही मुलगी आस, मला काय करायचं आहे. आणि इथे आता निक्की जेव्हा मंजिरीच्या अंगावरती गाडी घालायला येते, मंजिरीसुद्धा बाजूला हटत नाही. मंजिरीसुद्धा आता तिथेच उभी राहिलेली असते. तेव्हा इकडे सगळे लोक मंजिरी बाजूला हो, बाजूला हो असं म्हणत असतात, पण मंजिरी तिथून हटायला तयार नसते. ती सुद्धा आता म्हणते की आता हिला मला बघू देच, कशी माझ्या अंगावरती गाडी घालते ते. तेवढ्यातच इथे निक्कीसुद्धा आता मागे हटायला तयार नसते. तीसुद्धा आता मंजिरीच्या अंगावरती गाडी घालायला जाणार. तेवढ्यातच मध्ये आता राया आलेला असतो. रायाने इथे आता गाडीला पूर्णपणे असं होल्ड करून ठेवलेलं असतं. तिथल्या तिथे आता गाडी थांबते. इथे निक्की गाडी आता फास्टमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असते, पण राया काही ऐकतोय. रायाने आपली संपूर्ण ताकद आता लावलेली असते. तेव्हा इथे आता ती निक्की मंजिरीच्या अंगावरती गाडी घालणार आणि राया काय इथे बघत बसणार का. रायाने सुद्धा आपली पूर्ण ताकद लावलेली असते. इथे रायासुद्धा आता मागे हटायला तयार नसतो. त्यानंतर निक्कीसुद्धा आता मागे हटायला तयार नसते. निक्की फास्टमध्ये इथे मंजिरीच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न करतच असते आणि इथे रायाने पूर्णपणे गाडी आता इतकी होल्ड करून ठेवलेली असते की तिची गाडी आता मागे जाते त्याच्या ताकदीने. तेव्हा इथे निक्की गाडीतून खाली उतरते. तेव्हा इथे सगळेजण आता देवाचे आभार मानतात. काही लोक घाबरलेले असतात. आता खरोखर ही निक्की पुन्हा आता गाडी नेते की काय मंजिरीच्या अंगावरती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रायाला आठवतं ज्या वेळेला इथे त्या निक्कीने रायाच्या अंगावरती गाडी घातलेली असते आणि तेव्हा एका म्हाताऱ्या माणसाला सुद्धा तिने उडवलेलं असतं. तेव्हा राया त्या माणसाची मदत करत असताना इथे निक्कीने त्यालासुद्धा उडवलेलं असतं. तेव्हा इथे निक्की येते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली रे मध्ये यायची. तेव्हा राया म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली मिस फायरच्या अंगावरती गाडी घालण्याची, कोण आहेस कोण तू. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया जाऊ दे ना. अरे अशा माज असणाऱ्या मुलींकडून आपण कसली अपेक्षा करणार. यांना रस्त्यावरती चालणारी माणसं म्हणजे दगडधोंडे वाटतात का. गाडी इथे लोकांच्या अंगावरती नेण्याची हिंमत कशी होते तुमची. गाडीमध्ये बसलात म्हणून स्वतःला काय महाराणी समजतात की काय. तेव्हा इथे राया म्हणतो की तुझ्याजवळ तर माझा जुना हिशेबसुद्धा चुकता करायचा आहे. माझ्या अंगावरती गाडी घालणारी तूच होतीस ना. आणि काय गं हे, माझ्या अंगावरती गाडी घालून मला तर उडवलंसच, पण त्या म्हाताऱ्या माणसाची काय चुकी होती, त्यालासुद्धा का त्रास दिलास तू. तेव्हा मंजिरी मनामध्ये म्हणते, अच्छा म्हणजे रायावरती अंगावरती गाडी घालणारी, त्याचा अपघात घडून आणणारी व्यक्ती हीच होती का. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणते, राया जाऊ दे ना, कशाला हिच्या तोंडाला लागतोस. अरे आपला वेळ वाया जाईल, पण अशांना अक्कल येणार नाही. तेव्हा इथे मंजिरी आता असं बोलल्यानंतर लगेचच निक्कीला राग येतो आणि निक्की म्हणते, काय गं हे, तुझी हिंमत जरा जास्तच वाढली आहे का. तू गप्प बस ना, आम्ही दोघेजणं बोलतोय ना. असं म्हणाल्यानंतर निक्की आता मंजिरीला धक्का देते. तेव्हा इथे मंजिरी खाली पडणार. तेवढ्यातच इथे राया मंजिरीचा हात पकडतो आणि तिला सावरतो. तेव्हा राया म्हणत असतो, अगं तुला इथे अक्कल नाही आहे का. तू बाई आहेस ना म्हणून तू वाचली आहेस. जर तुझ्या जागी दुसरं कोण असतं ना, तर ह्या रायाच्या तोंडाबरोबर त्याचा हातसुद्धा कसा चालतो ना, कसा वाचतो हे तुला बरोबर कळलं असतं. कळते ना तुला. तेव्हा इथे आता निक्कीच्या ज्या मैत्रिणी आलेल्या असतात त्यासुद्धा आता रायाकडे बघून खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. त्यांना असं वाटतं की हा राया किती बोलतोय निक्कीला. निक्कीच्या समोर अजूनपर्यंत कुणाची इतकी बोलायची हिंमत झाली नव्हती. तेव्हा निक्की म्हणते, तुला माहिती नाही आहे मी कुणाची मुलगी आहे, माझ्यासमोर इतकं तोंड चालवतोयस ना. तेव्हा इथे राया म्हणतो की तू कुणाचीही मुलगी असू दे, मला तुझ्या बापाशी देणं घेणं नाही आहे. मला माहिती आहे ना तुझा बाप कोण आहे. इथे श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी आहेस ना तू. बापाच्या इथे आता पैशावरती माच करायचा नाही, कळलं ना. आणि त्याच्या पैशावरती माच करणाऱ्या मुलींनी आमच्यासमोर इतका माच करायचा नाही, नाहीतर तुला तुझी जागा दाखवून देण्यामध्ये मलासुद्धा वेळ लागणार नाही, कळलं का. तेव्हा इथे आता पुन्हा निक्की हसायला लागते आणि म्हणते, वा मला टशन देतोयस का. बघा रे बघा गावकऱ्यांनो, हा मला टशन देतोय. काय रे तुझी वाट लावायला आहे ना, मला 5 मिनिट
लागणार नाही, कळतंय का तुला? 5 मिनिटामध्ये तुझी वाट लावून ठेवेन. माझ्या बापाला जर मी सांगितलं ना, की तू मला इथे नडला आहेस, तर तुझं काही खरं नाही आहे, कळतंय? तेव्हा इथे राया म्हणतो, "तुला जे काही करायचं आहे ते कर गं. तुला काय वाटतं, तुला किंवा तुझ्या बापाला घाबरतो का मी?" तेव्हा इथे निक्की म्हणते, "जास्त बोलायचं नाही हां. माझ्यासमोर जास्त बोलायचं नाही. तुला माहिती नाही मी कोण आहे, मी काय करू शकते, तुला माहिती नाही आहे." तेव्हा राया म्हणतो, "मला जाणूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. काय गं ए, गाडीमध्ये बसलीस म्हणून काय स्वतःला लंडनची महाराणी समजायला लागलीस की काय? म्हणजे इथे कशीही गाडी चालवणार, कायदे कानून काय धाब्यावरती बसवलेस की काय?" तेव्हा निक्की म्हणते, "हो, कायदा कानून मी मानत नाही. इथे फक्त माझाच कायदा आणि माझाच कानून, कळलं? मला जे करायचं आहे मी तसं करणार." "आणि काय रे, तुला काय वाटतं मी तुम्हाला घाबरते का? मी इथे कुणालाही घाबरत नाही. आता मी गाडी चालवत असताना माझ्या गाडीच्या मध्ये जर माणसं येतात, तर मी त्याला काय करू? आणि जाऊ दे ना, मी गाडी चालवत असताना काही माणसं मेली, तर काय फरक पडतो? आणि तसंही आपल्या इथे आहे ना, आता खूपच जास्त माणसं वाढत चालली आहेत. ती कमीसुद्धा व्हायला हवीत ना. मग आता माझ्या गाडीच्या खाली जर दिवसभरामध्ये एक माणूस मेला, तर ते म्हणतात ना, एक माणूस मेल्याच्या नंतर 100 माणसं जन्म घेत असतात, कळतंय तुला? अरे मग इतकी लोकसंख्या वाढते, त्याच्यामध्ये जर काही माणसं माझ्या गाडीखाली येऊन मेली, काय फरक पडतो? तुम्हाला का त्रास होतो? तेव्हा इकडे आता रायाला त्या गोष्टीचा राग येतो. राया म्हणत असतो, की इथे लोकसंख्या वाढते त्याचा भार तू उचलतेस का? त्यांना तू पोसतेस का? नाही ना. मग त्यांचा जर खर्च तू उचलत नाही आहेस, तर त्यांना मारायचा अधिकार तुला कुणी दिला? तेव्हा राया म्हणतो, "आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा माज आहे ना माज, तो थोडा कमी करायचा. या रायाला ह्यो माज दाखवायचा नाही. नाहीतर तुझा माज उतरायला सुद्धा मला वेळ लागणार नाही आहे. तुझी ही गाडी आहे, लोकसंख्या वाढत चालली म्हणून तू लोकांच्या अंगावरती गाडी घालशील आणि त्यांना मारशील, असा अधिकार तुला कुणी दिला गं?" तेव्हा इकडे आता इथे खूपच जास्त ती घाबरते. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, की "हे बघ, तुला आहे ना जेलमध्ये टाकायला मला वेळ लागणार नाही. तुझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली ना, की पोलीस येतील आणि फरफडत तुला इथून घेऊन जातील, कळतंय तुला?" तेव्हा इथे रायाला वाटतं, पोलिसांची धमकी दिल्यानंतर निक्की घाबरेल. पण आता रायाला काय माहिती, की निक्की किती पोचलेली चीज आहे. तिने जय घोरपडेजवळ आधीच हातमिळवणी करून ठेवलेली आहे. तेव्हा ती म्हणते, "पोलीस? अरे बघा बघा, हा पोलिसांचं नाव घेतोय. मी तर खूप घाबरले. पोलीस येऊन मला घेऊन जातील." "अरे तुला माहिती नाही आहे, ते पोलीस आहेत ना, माझ्या बापाच्या इथे मागे पुढे करतात. ते काय मला घेऊन जाणार आहेत रे? आणि तसंही मी तुला सांगते ना, या माणसांना मी उडवत नाही रे. माझी या सगळ्यात काही चुकी नाही आहे. कारण का चुकी तर माझ्या गाडीची आहे. ती माझ्या कंट्रोलमध्ये नाही ना, म्हणून चुकी गाडीची आहे. आता मी या गाडीला काय करायचं?" तेव्हा इथे आता काही लहान मुलं हनुमान बनून आलेले असतात. हनुमान बनून तिथे आलेले असतात. ते म्हणतात, की "चला ना, आपण आता रावण दहन करूया ना." तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, "जाऊ दे ना राया. अरे कशाला अशा मुलींच्या नादी लागायचं? त्यांच्याजवळ जर आपण बोललो ना, तर आपलं तोंड खराब होईल, पण त्यांच्या डोक्यात काही अक्कल येणार नाही." तेव्हा इथे राया म्हणत असतो, की "नाही, आता ही काय म्हणाली तू ऐकलंस ना मिस फायर, हिची काही चुकी नाही आहे. चुकी हिच्या गाडीची आहे. मग आता गाडीला सुद्धा थोडी सरळ केली पाहिजेच ना, हो की नाही?" तेव्हा इकडे आता लगेचच त्या गाडीच्या वरती जी काही निक्की उभी राहिलेली असते, उडी मारून खाली येते आणि म्हणते, "का? काय करणार आहेस के तू? माझ्या गाडीची जरी चुकी असेल, तरी तू काय करणार आहेस?" तेव्हा इथे राया म्हणतो, की "आता या सगळ्यात जर तुझ्या गाडीची चुकी आहे, ती विनाकारण जर लोकांच्या अंगावरती जात असते, तर मग आता तिला कंट्रोलमध्ये आणायला नको का? तिलासुद्धा सरळ केली पाहिजे वेळेवरती, असं मला वाटतं." तेव्हा इथे मंजिरी म्हणते, "राया जाऊ दे ना." तेव्हा इथे निक्की म्हणते, "नाही रे नाही, काय काय करणार काय आहेस तू? म्हणजे इथे जर आता माझी गाडी लोकांच्या अंगावरती जाते, तर तू काय करणार आहेस?" तेव्हा इकडे राया म्हणतो, "तिलासुद्धा सरळ करणार. जे तुझ्याबरोबर करू शकत नाही ना, ते आता गाडीबरोबर करणार आणि वेळ आल्यानंतर तुलासुद्धा सरळ करणार." तेव्हा राया जातो आणि तिथे रॉकेलचा कॅन असतो, तो घेऊन येतो. रॉकेलचा कॅन आणल्यानंतर इकडे आता संपूर्ण गाडीवरती तिच्या आता ते रॉकेल टाकतो. गाडीच्या आजूबाजूने सुद्धा रॉकेल ओततो. तेव्हा इकडे आता मंजिरीला कळलेलं असतं, की राया आता काय करण्याचा प्रयत्न करतोय. राया आता रॉकेल ओततोय गाडीवरती म्हणजे आग लागलीच म्हणून समजायची. आणि इथे निक्कीला असं वाटत असतं, की राया फक्त बोलतोय,
बोलतोय, तोंडाची वाफ घालवतोय, तो काही इथे माझ्या गाडीला आग वगैरे लावणार नाही आहे. तेव्हा ती आधी आश्चर्याने बघत असते. तेव्हा इथे राया म्हणतो की बरोबर बोललात तुम्ही मुलांनो. जिथे अहंकार असेल ना, तो अहंकार तिथेच जाळून मोकळं व्हायचं असतं आणि तेच आता मी करणार आहे. तेव्हा इथे राया आता माचीस काढतो. तो माचीस आता काढल्यानंतर माचीसच्या काड्या घेतो. माचीसच्या काड्या घेऊन तो लगेचच इथे आग लावतो आणि आता माचीसच्या काड्या मागे गाडीवरती फेकून देतो. गाडीवरती आता माचीसच्या काड्या पेटत्या फेकल्यानंतर काय होणार प्रेक्षकांनो? तर आगच लागणार ना. संपूर्ण गाडीला आता आग लागलेली असते आणि इथे खूपच छान पद्धतीने रायाने आता निक्कीचा अहंकार जाळलेला असतो. गाडीवरती ती खूप माज करत असते ना. इथे रस्त्यावरून गाडी नेताना ती जणू काही विमानच चालवते अशी ती गाडी रस्त्यावरून नेत असते. लोकांच्या अंगावरती जाते की आपण दुकानं उडवतोय, लोकांना उडवतोय, काही बघत नसते. तेव्हा इथे गाडी आता आग लागल्यानंतर पेटून आता खाक होत असते. तेवढ्यातच इथे निक्की विचारते, हे काय केलंस तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीला आग लावायची? तेव्हा इथे राया म्हणतो, तूच म्हणालीस ना आता की तुझी या सगळ्यात काही चुकी नाही आहे. चुकी तर या गाडीची आहे. मग आता आमच्या देवाने आम्हाला काय शिकवलं आहे? जिथे अहंकार असेल ना, तिथल्या तिथे तो अहंकार जाळून टाकला पाहिजे, असं आमच्या देवाने आम्हाला शिकवलं आहे. मग आम्ही तेच करतोय ना. तेव्हा निक्की म्हणते, तुला माहिती नाही आहे मी कोण आहे, मी कुणाची मुलगी आहे. जेव्हा तुला हे कळेल ना, तेव्हा तुला अक्कल येईल की तू काय केलं आहेस ते. तेव्हा इथे राया म्हणतो की ही गाडी जशी जळली आहे ना, तशी एक दिवस आहे ना तुझासुद्धा अहंकार जाळायला मला वेळ लागणार नाही, कळलं? चला मुलांनो, आता बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाही. आपल्याला आपली दुसरीसुद्धा कामं आहेत ना, अशा रिकामटेकड्या माणसांबरोबर बोलण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आता ही गाडी जाळली, उद्या अजून काय काय जाळेल ना, सांगता येत नाही, असं राया म्हणत असतो. तुझा बाप कुणी असू दे गं, मला धमकी द्यायची नाही, कारण मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही, असं आता राया म्हणतो. तर इथे प्रेक्षकांनो, खूपच चांगल्या पद्धतीने इथे रायाने सडेतोड असं उत्तर निक्कीला दिलेलं असतं. निक्कीचा माज उतरवलेला असतो. तेव्हा इथे निक्की म्हणते, तू जे काही केलेस ना, याची शिक्षा तुला मिळणार. तुला आता याची शिक्षा मी लवकरच देणार. तुझा माज उतरवला नाही ना, तर नाव नाही सांगणार. तेव्हा इकडे आता मंजिरीने इथे तिला ओळखलेलंच नसतं की ही निक्की आहे आणि रायाने सुद्धा ओळखलेलं नसतं की ही निक्की आहे. त्यामुळे तिचा चांगल्या पद्धतीने इथे आता माज उतरवलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता हनुमानाची पूजा चालू असते. त्यामुळे इथे राया आणि त्याने काही कीर्तनकारसुद्धा तिथे बोलवलेले असतात. त्यांच्या बरोबरीने इथे आता कार्यक्रम सुरू असतो. राया छान एन्जॉय करत असतो. तेवढ्यातच इथे आता अण्णाने रायाला घरी बोलावलेलं असतं. त्याच्या आधी निक्कीने येऊन आपल्या वडिलांना म्हणजे इथे अण्णांना सगळं काही सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने इथे मंजिरी आणि राया तिला नडलेले असतात. फक्त तिला नावं माहिती नसतात. तेव्हा इथे राया आल्यानंतर निक्की त्याच्या कानाखाली मारायला जाते आणि म्हणते की हाच आहे तो, यानेच माझी गाडी जाळली. आणि निक्की येऊन आता रायाच्या कानाखाली मारणार. तेवढ्यातच राया म्हणतो की हात उगारायचा नाही आहे माझ्यावरती, नाहीतर हात तोडून टाकेन. तेव्हा अण्णा जोरात रायाला ओरडतात.